क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अकोला बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती आरक्षणाकरिता माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। दिनांक 6 ऑक्टोबर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज दुपारी अकोला जिल्ह्यातील तमाम बंजारा समाज यांच्या पारंपरिक वेशभूषेत हजारोच्या संख्येने मोर्चा धडकला। मोर्चाची सुरुवात महानायक वसंतरावजी नाईक यांचा पुतळा अग्रसेन चौकातून झाली। सर्वप्रथम बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज महानायक वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। मोर्चाची प्रमुख मागणी बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी मोर्चा करण्यात आला। विविध आयोगांनी सातत्याने बंजारा समाजाला आदिवासी समाज म्हणून मान्यता दिली। बापट आयोग 2004 ने NTA आरक्षण ST मध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केली। इयाते आयोग 2014 ने स्पष्टपणे ST यादीत समावेश करण्याचा सल्ला दिला। तर भाटिया आयोग 2014 ने समाजावर नोमॅडिक क्रिमिनॅलिटी लादले गेले असल्याचे नमूद करत त्यांना ST मध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केली। लोकूर मंडल सच्चर बांठिया आयोग, न्यायालय व्यंकट चालैया आयोग आणि राष्ट्रीय DNT आयोग व राष्ट्रीय ST आयोगांनीही वारंवार ST प्रवर्गात समावेश करण्याची शिफारस केली। प्रमुख मागण्यांसाठी बंजारा आरक्षण कृती समिती अकोला जिल्ह्याच्या वतीने दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सोमवारला माननीय जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। मोर्चामध्ये अकोला जिल्ह्यातील हजारो बंजारा समाज बांधव सहभागी होते। मोर्चाची सुरुवात सकाळी 11 वाजता माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांचा पुतळा अग्रसेन चौक, जिल्हा क्रीडा संकुल अकोला येथून बसस्थानक गांधी रोड महानगरपालिका मार्गे माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला। दुपारी मोर्चाला जिल्हा परिषद चौकात अडविण्यात आले। मोर्चाचे रूपांतर भव्य सभेत झाले। सुरुवातीला संत सेवालाल महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महानायक वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करून भोग देण्यात आले। सभेची सुरुवात संविधान प्रास्ताविकांच्या वाचनाने झाली। बंजारा आरक्षण कृती समितीच्या सदस्यांनी मोर्चातील उपस्थितांना मार्गदर्शन करून जिल्हा कृती समितीच्या शिष्टमंडळाने बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देण्यात यावे यासाठीचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्या मार्फत देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले। शेवटी राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप करण्यात आला। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। अकोला जिल्ह्यातील 100 तांडे, त्या तांड्यातील इथे बहुतांश समाज हा अकोला जिल्ह्यात मोर्चामध्ये उपस्थित झालेला आहे आणि शासन दरबारी जे VJNT मध्ये आज बंजारा समाजाला ठेवलेला आहे, जो कोणता अन्याय आज बऱ्याच वर्षापासून समाजावर झालेला आहे, तो अन्याय कसा का दूर होऊ शकतो आणि ST आरक्षण हे बंजारा समाजाला कसं मिळू शकते, याच कारणानं आज इथे संपूर्ण बंजारा समाज हा पेटून उठलेला आहे। येणाऱ्या दिवसात ज्या ज्या गोष्टी शासन दरबारी मांडण्याची गरज पडेल त्या गोष्टी संपूर्ण बंजारा समाज हे पूर्तता करील व शासन दरबारी पोहोचणार, कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही मी आज इथे संपूर्ण बंजारा समाजाच्या वतीने आज इथं देतो। व मूर्तिजापूर तालुक्यातून मी सुनील महादेवराव पवार नगरसेवक आपणाला इथं आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या दिवसात आणखीन अनशन उपोषण आमरण उपोषण झाल्यास त्यालासुद्धा आम्ही समोरे जाऊ अशी मी इथे आपल्यासमोर बंजारा समाजाच्या वतीने। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।